तर काल होता गुढीपाडवा सणाचा दिवस, पण आमच्या घरी न गेल्या 4-5 वर्षापासून गुढी उभारली जात नाही. कारण घरात एक दुःखद घटना घडली होती. तेव्हापासून आम्ही सण थोड्या शांततेतच साजरा करतो. पण तरीही सण म्हणजे सणच, कारण त्याची एक वेगळीच भावना असते. सकाळची सुरुवात नेहमीप्रमाणेच झाली. घर झाडून घेतलं, फरशा वगैरे पुसून घेतल्या आणि कपडे लगेच धुवून घेतले. इतक्यात नेत्र शेजारच्या घरातली रांगोळी बघून हट्ट करत होते, की आपल्या घरासमोर पण काढ. मग म्हटलं चला एक छोटीशी काढूया. खरं सांगायचं तर रांगोळी आणि मेहंदी या 2 गोष्टी माझ्याकडून जरा मला अवघडच वाटतात. पण तरीही तिच्यासाठी काढलं. रांगोळी झाल्यावर मस्त नाश्त्याला मसाला खिचडी केली. सगळ्यांनी छान एन्जॉय केली आणि दुपारी थोडासा वेळ मिळाला. म्हटलं चला चिवडा बनवूया. कारण मुलांना सुट्ट्या लागल्यात आणि त्यांना दुपारी काहीतरी खायला हवं असतं. मग काय मुरमुरे, पोहे आणि मक्याचे पोहे तळून घेतले आणि छान फोडणी टाकली आणि तयार झाला टेस्टी आणि कुरकुरीत चिवडा. आणि आता संध्याकाळचं काय करायचं असा विचार करतच होते. तेवढ्यात आठवलं की 2 दिवसापासून पुरी भाजी खायचा हट्ट करत होता. मग ठरवलं की त्याचंच मन ठेवूया. खीर बनवण्यासाठी मी अगोदर तांदूळ थोडेसे 5 मिनिटं भाजून घेते लालसर. त्यामुळे काय होतं की खीर थोडीशी खमंग होते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. कारण खरं सांगायचं तर शेजारी गोडधोड बनवतात आणि आपल्याच घरी झालं नाही तर मुलं थोडंसं नाराज होतात. म्हणून मग सगळा स्वयंपाक करून घेतला आणि गरमागरम पोळ्या तळत होते. तेवढ्यात एक मजेशीर प्रसंग पण झाला. वीर विचारत होता की या तेल म्हणजेच काही जरी आपण बनवलं त्याचं तर तो तेलामध्ये तळतो का? अशी त्याची क्युरिओसिटी होती. मग त्याच्यासाठी मी एक विनीसारखा शेप करून तळून दाखवला आणि त्याचा आनंद बघण्यासारखा होता. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.